Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to see remaining sub-question in question bank of Science 1. Science 1च्या क्वेश्चन बँकमधले उरलेले सब क्वेश्चन MCQचे आपण आज बघणार आहोत. आपण मागच्या 4 व्हिडिओजमध्ये 88 पर्यंत MCQ सोडवले होते. आज आपण 89 पासून MCQ सोडवूयात. बघा तर 89 काय आहे. 89th is bronze is an alloy of dash dash and dash dash. ब्रॉन्झ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे. ब्रॉन्झ हे जे संमिश्र आहे म्हणजे अलॉय आहे, यामध्ये कोणकोणते मेटल्स आहेत बघा. तर ब्रॉन्झमध्ये इथे वेगवेगळे मेटल अलॉयज दिलेले आहेत. ब्रॉन्झमध्ये कोण आहे, तर ब्रॉन्झ इज अन अलॉय फ्रॉम 90% कॉपर अँड 10% टीन. कॉपर आणि टीन याचं हे काय आहे, अलॉय आहे. तर ब्रॉन्झप्रमाणे स्टेनलेस स्टील, अमॅल्गम, ब्रास आणि ड्युरॅलिनम हे बाकीचे काही अलॉय आहेत. तर आपल्याला ब्रॉन्झ विषयी क्वेश्चन आहे. तर ब्रॉन्झमध्ये कोण आहे, तर ब्रॉन्झमध्ये कॉपर आणि टीन आहे. कॉपर अँड टीन 90%. इथे पर्सेंटेज दिलेलं नाही आहे, पण पर्सेंटेज पण लक्षात ठेवा की अलॉयमध्ये ह्या 90% कॉपर आणि 10% टीन आहे. म्हणजे कॉपर म्हणजे तांबे आणि टीन म्हणजे कथील. तांबे आणि कथील. 90 बघा 90. इट इज अन अलॉय मेड फ्रॉम आयर्न, क्रोमियम अँड कार्बन. लोखंड, निकेल आणि क्रोमियम यांचं संमिश्र कोणतं आहे. तर आताच मगाशी आपण बघितलं की अजून काही अलॉयज आहेत बघा. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये कोण आहे, क्रोमियम, कार्बन आणि आयर्न. आयर्न, क्रोमियम आणि कार्बन 74%, 18% आणि 8%. मग इथे आपल्याला विचारलेलं आहे की आयर्न, क्रोमियम आणि कार्बनचं अलॉय कोण आहे, तर स्टेनलेस स्टील. त्याचा आन्सर आहे स्टेनलेस स्टील. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक ऑक्साईड. बेसिक ऑक्साईड कोणतं आहे, म्हणजे आम्लारीधर्मी ऑक्साईड कोणतं आहे. आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी असे ऑक्साईड्स असतात. तर कार्बन डायऑक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड. याच्यापैकी असं ऑक्साईड की जे आम्लारीधर्मी आहे. आम्लारीधर्मी म्हणजे बेसिक असं कोणतं आहे, तर पोटॅशियम ऑक्साईड हे काय आहे, बेसिक ऑक्साईड. लक्षात ठेवा, मेटल धातूंचे ऑक्साईड्स हे बेसिक ऑक्साईड्स असतात आणि अधातूंचे ऑक्साईड्स हे कोणते ऑक्साईड्स असतात, तर आम्लधर्मी असतात, ॲसिडिक ऑक्साईड्स असतात. तर पोटॅशियम हा कोण आहे, मेटल आहे आणि मेटलचा ऑक्साईड हे बेसिक ऑक्साईड असणार आहे, पोटॅशियम ऑक्साईड. काय आपण इथे लक्षात ठेवणार की धातूंचे ऑक्साईड्स हे आम्लारीधर्मी म्हणजेच बेसिक ऑक्साईड्स असतात आणि अधातूंचे ऑक्साईड्स म्हणजे नॉन मेटलचे ऑक्साईड्स हे आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक असतात. द 92 बघा, इन इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना अ सेट ऑफ डॅश डॅश डीप इन द मोल्टन इलेक्ट्रोलाइट वर्क ॲज ॲनोड. सल्फर, ग्राफाईट, प्लॅटिनम, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनीक्षपण करताना टिंब ॲनोड म्हणून वापरतात. ॲल्युमिनाचे रिडक्शन करताना म्हणजे क्षपण करताना, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ॲल्युमिनाचं बघा. ॲल्युमिनाचं रिडक्शन, इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करताना ॲल्युमिनाचं, तर ॲनोड म्हणून काय वापरलं जातं, तर बघा इथे हे ॲनोड आहे. हे ॲनोड म्हणून काय वापरलेलं आहे, ॲनोड हा एक आहे 3 ॲनोड आहे तिथं आणि हे ॲनोड कोण आहेत, ग्रॅफाईट. तर ॲल्युमिनाचं इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करताना ॲनोड म्हणून ग्रॅफाईट वापरलं जातं. काय वापरलं जातं, ग्रॅफाईट वापरलं जातं. तर इथं काय असणार आहे आन्सर, ग्रॅफाईट. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ग्रॅफाईट हे ॲनोड म्हणून वापरले जाते, ग्रॅफाईट. बघा आता पुढचं, आयर्न इज
आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम, लेस रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. लोखंड हे जस्तापेक्षा जास्त क्रियाशील आहे, ॲल्युमिनियमपेक्षा जास्त क्रियाशील आहे, तांब्यापेक्षा कमी क्रियाशील आहे, ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील आहे. आता क्रियाशीलता म्हणजे ॲक्टिव्हिटी, रिॲक्टिव्हिटीसाठी एक जो क्रम आहे पुस्तकात पण आपला दिलेला आहे, तो क्रम नीट आपण सगळा जर लर्न केला तर त्याच्यावरचा कोणताही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. तो क्रम तुम्हाला दाखवते, तो आपल्याला व्यवस्थित लर्न करायचा आहे. 1 मिनिट. ॲल्युमिनाचा क्रम पुस्तकात सुद्धा ही डायग्राम आहे बघा. आपल्याला मेटल किंवा इलेमेंट्स, हे सगळे इलेमेंट्स आहेत आणि त्यांच्या रिॲक्टिव्हिटीनुसार हा काय दिलेला आहे आपल्याला, त्यांचा क्रम म्हणजे अरेंजमेंट दिलेला आहे. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे चौघं जे आहेत ते हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. कसे आहेत? हायली रिॲक्टिव्ह. त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लीड हे कसे आहेत? हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, म्हणजे मध्यम क्रियाशील आहेत, हे उच्च क्रियाशील आहेत. कॉपर, मर्क्युरी, सिल्वर हे लेस रिॲक्टिव्ह आहे. गोल्ड हे कसे आहेत? लेस. म्हणजे असे 3 त्यांच्यामध्ये डिव्हिजन केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की आयर्न म्हणजे लोखंड, आता इथे आयर्न कुठे आहे बघा, हा बघा, हा आयर्न. तर हा आयर्न जो आहे हे जे वरचे जे आहेत ते वरचे कसे आहेत? आयर्नपेक्षा मोस्ट क्रियाशील आहे आणि हे आयर्नच्या खालचे जे आहेत ते कसे आहेत? आयर्नपेक्षा लेस रिॲक्टिव्ह आहेत. मग आपल्याला इथे आपण बघूया, आयर्न मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. झिंक वर आहे, झिंक याच्या वर आहे, म्हणजे आयर्न मोर रिॲक्टिव्ह आहे का? नाही, झिंक इज मोर रिॲक्टिव्ह. त्यामुळे हे काय आहे? रॉंग आहे. त्यानंतर मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. आयर्न इज मोर रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. आयर्न ॲल्युमिनियमपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे का? नाही, ॲल्युमिनियम वरती म्हणजे ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन आयर्न. हे मोर रिॲक्टिव्ह आहे आयर्नपेक्षा. मग हे पण काय आहे? रॉंग आहे. लेस रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आयर्न हा, कॉपर कुठे? इथे कॉपर आहे. त्यांनी म्हटलं की आयर्न हा लेस रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. तर आयर्न हा क्रमाने वरती आहे, त्यामुळे आयर्न कसं आहे? मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. त्यामुळे हे सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे. कारण लक्षात घ्या, हे वरचे कसे असतात? मोर रिॲक्टिव्ह आणि खालचे असतात लेस रिॲक्टिव्ह. आता लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. आयर्न इज लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. कुठे ॲल्युमिनियम? बघा, इथे ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमच्या नंतर आयर्न आहे, याचा अर्थ आयर्न कसं आहे? ॲल्युमिनियमपेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे, कमी क्रियाशील आहे, म्हणून हे कसं आहे? बरोबर आहे. तर हा लक्षात ठेवा, हा जो तुम्ही चार्ट आहे हा चांगला जर लक्षात ठेवला, हा क्रम नीट लक्षात ठेवला तर याच्यावरती तुम्हाला बरेच प्रश्न सोडवू शकता येतात. जसा हा एक सोडवला आहे तसा अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला याच्यावरती सोडवता येतील. मग हा चार्ट तुम्ही लर्न करायचा आहे. तर लोखंड हा ॲल्युमिनियमपेक्षा कसा आहे? कमी क्रियाशील आहे, लेस रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील. पुस्तकात पण तो आहे. आता इथे बघा 94. इफ इलेमेंट्स Zn, Fe, Zn म्हणजे झिंक, Fe म्हणजे आयर्न, ॲल्युमिनियम अँड कॉपर आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर रिॲक्टिव्हिटी, देन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्डर इज करेक्ट. मग आपल्याला हे मगाशी जसं आपण तो चार्ट दाखवला त्या चार्टप्रमाणे आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरनी त्यांची रिॲक्टिव्हिटी दिसेल अशा पद्धतीने अरेंजमेंट करायची. इन्क्रीजिंग म्हणजे वाढत्या. ही 4 मूलद्रव्य त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडायची. म्हणजे Zn, Fe, Al आणि Cu ह्यांच्यामध्ये चढता क्रम लावायचा आहे की त्यांची क्रियाशीलता वाढत गेली पाहिजे. म्हणजे कमी क्रियाशील कोण ह्यांच्यामध्ये तो आधी लावायचा, मग त्याच्यानंतर थोडा जास्त क्रियाशील म्हणजे Zn, Fe, Al आणि Cu ह्याच्यामध्ये कमी क्रियाशील कोण आहे. आता बघा, जर हे तुमचं पाठ असेल तर तुम्हाला लगेच सांगता येईल की Zn, Fe, Al, Cu. Zn, बघा Cu कसा आहे? जस्त. Cu कसा आहे? बघा Zn, Fe आणि ॲल्युमिनियम या तिघांपेक्षा कसा आहे? हा
कमी क्रियाशील आहे, त्यामुळे याचा पहिला नंबर लागेल. दुसरा कुणाचा लागेल? CU नंतर FEचा लागेल बघा. CU FE नंतर ZN आणि AL. म्हणजे आपल्याला हे जे 4 दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला लागेल कॉपर, मग आयर्न, मग झिंक, मग ॲल्युमिनियम. कॉपरला आपण पहिला नंबर देऊ, कॉपर, नंतर आयर्न, कॉपरला पहिला नंबर, नंतर आयर्न लोखंडाला दुसरा, नंतर कोण? ZN जस्तला तिसरा, आणि नंतर कोण? ॲल्युमिनियमला चौथा. अशा पद्धतीने आपण क्रम द्यायचा. परीक्षेला जर तुम्हाला आलं तर आपण क्रम द्यायचा. कॉपरला पहिला नंबर, कॉपर नंतर कोण? लोखंड, आणि लोखंड नंतर झिंक, आणि झिंक नंतर ॲल्युमिनियम. असा क्रम कुठे दिसतोय बघा आपल्याला? कॉपर, आयर्न, झिंक, ॲल्युमिनियम हाच क्रम येतो. म्हणजे हेच त्याचं काय आहे? ॲन्सर आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. डिक्रीजिंग असतं तर उलट लावलं असतं. आता नेक्स्ट बघा, ग्रीनिश लेअर फॉर्म ऑन द surface of copper or brass due to corrosion. To prevent this damage, which of the following method is to be used? बघा, तांब्याच्या किंवा पितळ्याच्या, कॉपर म्हणजे तांबे आणि ब्रास म्हणजे पितळ, तांब किंवा पितळाच्या भांड्यांवरती जो हिरवट रंगाचा थर जमा होतो बघा, भांडी तांब्याची घासून ठेवली की थोड्यानंतर ती हिरवट दिसायला लागतं, त्याचं डाग. तर ते कशामुळे? ते करोजन कशामुळे होतं? ते करोजन म्हणजे त्याला आपण मराठीतून क्षरण म्हणतो. पितळ्याच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होणे. तर हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर पूर्वीच्या काळामध्ये पितळ्याच्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलही करत होते. कलही करणे म्हणजेच, आणि कलही करताना काय करावं लागतं? त्याच्यावरती कथिलाचा लेप द्यावा लागतो. कथिल, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टिनिंग. तर तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलही केली जायची डॅमेज पासनं रोखण्यासाठी. तर त्याच्यावरती कथिल म्हणजे टिनिंग केलं जायचं. टिनिंग, याचा आन्सर आहे टिनिंग. काय करावं लागतं त्याला? कथिलीकरण किंवा टिनिंग. आता नेक्स्ट बघा, द विलफ्ली टेबल मेथड इज बेस्ड मॅग्नेटिक, फ्रोथ फ्लोटेशन, लिचिंग, ग्रॅव्हिटेशन. 96. विलफ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी चुंबकीय, फेनतरण, अपक्षालन आणि गुरुत्वीय यांच्यापैकी कोणती मेथड वापरली जाते? तर आता विलफ्ली मेथड जी आहे बघा, ही विलफ्ली टेबल मेथडमध्ये, या मेथडमध्ये कोणती विलफ्ली मेथडमध्ये काय वापरलं जातं? तर ही मेथड आहे ग्रॅव्हिटेशन मेथड, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन मेथडमध्ये 2 गोष्टी येतात, 2 पद्धती येतात. विलफ्ली टेबल मेथड येते आणि दुसरी मेथड येते ग्रॅव्हिटेशनमध्ये हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. तर विलफ्ली मेथडमध्ये काय वापरलं जातं? कशावर आधारित आहे ती? ग्रॅव्हिटेशनवरती. म्हणजेच ग्रॅव्हिटेशन हे त्याचं काय आहे? ॲन्सर आहे. गुरुत्वीय, कुठली? गुरुत्वीय. नेक्स्ट बघा, ॲल्युमिनियम ऑक्साईड इज ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल आणि ॲम्फोटेरिक. ॲल्युमिनियम ऑक्साईड हे टिंबधर्मी आहे. आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, उदासीन आणि उभयधर्मी. आता बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे मेटल्स आहेत, तर मेटल्सचे ऑक्साईड्स हे कसे असतात? तर हे मेटल्सचे ऑक्साईड हे बेसिक असतात. आपण इथे वरती बघितलं बघा, इथे की पोटॅशियम हा मेटल आहे म्हणून त्याचं ऑक्साईड कसं आहे? बेसिक आहे. बेसिक म्हणजे आम्लारी धर्मी. आणि जे नॉन मेटल्स असतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड वगैरे, तर यांचे हे जे कार्बन वगैरे नॉन मेटल आहे त्यांचे ऑक्साईड्स हे कसे असतात? ॲसिडिक असतात. तर ॲल्युमिनियम जो आहे, तर ॲल्युमिनियम हा मेटल जरी असला तरी त्याच्यातला मेटॉलिक प्रॉपर्टी ही पुढे पुढे जशी आपण जाऊ तशी ती थोडी कमी झालेली असते. आणि ॲल्युमिनियममध्ये ना काय होतं माहिती का? ॲल्युमिनियमचे जे ऑक्साईड आहे त्याच्यामध्ये थोडं ॲसिडिक प्रॉपर्टीज पण असतात आणि बेसिक प्रॉपर्टीज पण असतात. म्हणजे दोन्ही प्रॉपर्टीज त्याच्यात असतात. आणि म्हणून ॲल्युमिनियम ऑक्साईड हे कसं असतं? हे ॲम्फोटेरिक म्हणजेच उभयधर्मी असतं. हे लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम हा असा मेटल आहे की त्याचे ऑक्साईड हे उभयधर्मी म्हणजे ॲम्फोटेरिक असते.
ॲल्युमिनियम ऑक्साईड हे उभयधर्मी असते, लक्षात ठेवा. ॲल्युमिनियमचा अणुक्रमांक टिंबटिंब असून इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे. तर बघा ॲल्युमिनियम जो आहे तर त्याचा जो अणुक्रमांक म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणतात. ॲटॉमिक नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तो 13 आहे. किती आहे? 13. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. आणि आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन कसं करतो तर पहिल्या याच्यामध्ये 2 असतात, दुसऱ्यात 8 असतात, 8 आणि 2 10, आणि किती उरले मग? 13तले 3 उरले, 3. तर हे त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. मग 13283 हे त्याचं काय आन्सर आहे. 13 म्हणजे 13, 2, 8, 3 हे त्याचं आन्सर आहे. आता नेक्स्ट बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ झिंक ब्लेड इज. झिंक ब्लेंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो ZnS आहे. झिंक ब्लेंडचे रेणुसूत्र हे टिंबटिंब आहे, तर ते काय आहे? ZnS. झिंक ब्लेंड. आता 100 क्वेश्चन बघा, 100वा 100th क्वेश्चन पहा. एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटरली रिॲक्टिव्ह मेटल्स इज डन विथ मेथड डॅश डॅश अँड डॅश डॅश. मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण टिंबटिंब व टिंबटिंब या पद्धतीने करतात. बघा आता एक्सट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. मध्यम रिॲक्टिव्ह मेटल्स जे असतात तर त्यांचं एक्सट्रॅक्शन हे कोणत्या पद्धतीने करतात तर रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. मराठीतून त्याला भाजणे आणि निस्तापन असं म्हणतात. रोस्टिंग म्हणजे भाजणे, कॅल्सिनेशन म्हणजे निस्तापन. तर जे मध्यम रिॲक्टिव्ह मेटल्स असतात त्यांचं एक्सट्रॅक्शन, निष्कर्षण हे भाजणे आणि निस्तापन म्हणजे रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन पद्धतीने केलं जातं. मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण हे भाजणे व निस्तापन. लक्षात ठेवा, भाजणे व निस्तापन. आता भाजणे म्हणजे काय तर पूर्ण हवेमध्ये म्हणजे हवेमध्ये ज्याला हीट दिलं जातं त्याला भाजणे म्हणतात. आणि हवेच्या अपुऱ्या लिमिटमध्ये जर झोत पाठवला, अपुऱ्या हवेमध्ये जर त्याला हीट दिली तर त्याला निस्तापन म्हणतात. तर भाजणे म्हणजे पूर्ण हवेमध्ये भाजणे आणि अपुऱ्या हवेत भाजणे म्हणजे निस्तापन. तर याचं उत्तर काय आहे? रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन. नेक्स्ट बघा, ड्यू टू करोजन ऑफ सिल्वर ब्लॅकिश लेयर ऑफ डॅश इज फॉर्म. चांदीचे क्षरण झाल्यामुळे काळ्या रंगाचा टिंबटिंब थर जमा होतो. सिल्वर नायट्रेट, सिल्वर ऑक्साईड, सिल्वर सल्फाईड आणि सिल्वर कार्बोनेट. तर काळ्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचं सिल्वरवरती जे काळ्या रंगाचा जो थर जमा होतो त्याचं करोजन झाल्यावर, करोजन म्हणजे क्षरण झाल्यानंतर, तर ते कसलं असतं तर सिल्वर सल्फाईडचं असतं. सिल्वर सल्फाईडचं काळ्या रंगाचा तो थर असतो. सिल्वर सल्फाईड. सिल्वर सल्फाईड त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Ag2S. काय फॉर्म्युला आहे त्याचा? Ag2S. हां, आता आपण नेक्स्ट बघूया. एकशे 2. द प्रिव्हेंट करोजन ऑफ आयर्न ऑर स्टील डॅश मेथड इज यूज्ड. लोखंड व स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत वापरतात. म्हणजे लोखंड असेल किंवा स्टील असेल तर ते लोखंड गंजू नये आणि म्हणून त्याला काय केलं जातं माहिती आहे तर त्याला जास्त विलेपन केलं जातं. म्हणजे आपण त्या टाचण्या बघतो, सेफ्टी पिन्स असतात किंवा टाचण्या असतात आपण कागदाला लावतो त्या, तर त्यांच्यावरती आपल्याला एक असं पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ज्या टाचण्या दिसतात, खेळ्यांसारख्या काळ्या दिसत नाही, तर त्याला काय केलेलं असतं तर त्याला जास्त विलेपन म्हणजे गॅल्वनायझिंग केलेलं असतं. त्याला केलेलं असतं गॅल्वनायझिंग.
त्याचं लोखंडाचं करोजन रोखण्यासाठी गॅल्वनायझिंग केलं जातं, जास्त विलेपन केलं जातं. नेक्स्ट बघा, ॲक्वा रेजिया इज फ्रेशली प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड डॅश डॅश ॲसिड. ॲक्वा रेजिया म्हणजेच आम्लराज, त्याला मराठीतून आम्लराज म्हणतात. तर आम्लराज तयार करताना संवत हायड्रोक्लोरिक आणि त्याच्यामध्ये कोणतं दुसरं ॲसिड मिसळतात, नायट्रिक ॲसिड मिसळतात. तर त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड मिसळलं जातं, मग तेव्हा तो आम्लराज तयार होतो. नायट्रिक आम्ल. नेक्स्ट बघा, अ साऊंड इज प्रोड्युस्ड व्हेन सर्टन मेटल्स आर स्ट्रक. दिस इज कॉल्ड, म्हणजे मेटलवरती जर समजा आपण एखादी वस्तू आदळली तर साऊंड प्रोड्यूस होतो. एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो. तर ही जी मेटलची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला सुवाहक, वर्धनीयता, नादमयता, तन्यता काय म्हटलं जातं बघा. तर त्याला काय म्हटलं जातं, नादमयता, आणि त्याला इंग्लिशमधनं सोनॉरिटी असं म्हणतात. म्हणजे साऊंड प्रोड्यूस होण्याची जी मेटलची प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतात सोनॉरिटी. ही मेटलची जी प्रॉपर्टी ही नॉन मेटलमध्ये नसते. नेक्स्ट बघा, नॉन मेटल डॅश एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. तर यातला कोणता नॉन मेटल हा लिक्विड स्टेटमध्ये असतो, तर ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो. ब्रोमीन हा काय, नॉन मेटल आहे. टिंबटिंब हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो. तर ब्रोमीन हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो, ब्रोमीन. आयोनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रिकली, आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत म्हणजे विद्युतदृष्ट्या आयनिक संयुग हे टिंबटिंब असतात. धनप्रभारित, ऋणप्रभारित, उदासीन आणि वाहक. तर आयोनिक कंपाऊंड जे आहेत हे पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज, न्यूट्रल आणि कंडक्टर्स यापैकी काय असतात. तर बघा, आयोनिक कंपाऊंड म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मिठाचं घेतलं तर NaCl हा काय आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. तर हे Na हा जो आयन आहे हा पॉझिटिव्ह आयन आणि क्लोरीन हा निगेटिव्ह आयन हे काय होतात, कंबाईन होतात आणि यांच्यापासून NaCl हा न्यूट्रल असा सबस्टन्स तयार होतो, कंपाऊंड तयार होतं. म्हणजे हा कसा असतो, उदासीन असतो. कारण पॉझिटिव्ह जेवढे चार्ज असतात तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतात आणि ते एकच काय होतात, न्यूट्रल होतात. आणि म्हणून आयोनिक कंपाऊंड हे नेहमी कसे असतात, न्यूट्रल असतात. न्यूट्रल म्हणजे उदासीन असतात. आता नेक्स्ट बघा, 107 डॅश डॅश इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट गुड कंडक्टर ऑफ हीट. टिंबटिंब हा उष्णतेचा सुवाहक तर विद्युत धारेचा दुर्वाहक असतो. आता बघा, ग्रॅफाईट, हिरा, कोळसा आणि आयोडीन. त्यापैकी आयोडीन आणि कोळसा हे तर उष्णतेचे पण सुवाहक नसतात आणि विद्युतचे पण नसतात. ग्रॅफाईट हा कसा असतो, हा विद्युत सुवाहक असतो. म्हणजे हा इलेक्ट्रिसिटी कंडक्टर असतो. ग्रॅफाईटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, त्यामुळे हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा असतो पण हीट कंडक्ट करणारा नसतो. पण डायमंड मात्र कसा असतो, हिरा हा कसा असतो, ह्याच्यातून उष्णता जाऊ शकते परंतु याच्यामधून विद्युतधारा, इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. आणि म्हणून डायमंड हा कसा असतो, गुड कंडक्टर ऑफ हीट असतो. हीटचा गुड कंडक्टर असतो पण इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असतो. तर डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट गुड कंडक्टर ऑफ हीट. हिरा हा काय असतो, उष्णतेचा सुवाहक असतो तर विद्युतधारेचा दुर्वाहक असतो. आता पुढचं बघा, डॅश इज द लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल, सिल्वर, सोडियम, झिंक अँड गोल्ड. तर कोण हा सगळ्यात लिस्ट रिॲक्टिव्ह असतो, सगळ्यात कमी क्रियाशील. मगाशी मी तुम्हाला जो चार्ट दाखवला मी वहीमध्ये, तो पुस्तकात बघा 97 पानावर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात कमी क्रियाशील कोण आहे तर गोल्ड. गोल्ड इज अ लिस्ट
कमी क्रियाशील आहे. त्याचा आन्सर काय आहे? गोल्ड. गोल्ड इज अ लिस्ट क्रियाशील, लिस्ट रिॲक्टिव्ह. गोल्ड इज अ, सोने हा सर्वात कमी क्रियाशील धातू आहे. काय आन्सर आहे त्याचा? सोने, गोल्ड. हां, आता 109 बघा. डॅश डॅश सबस्टन्स फॉर्म ग्रीन ॲक्वियस सोल्युशन. टिंबटिंब हा पदार्थ पाण्यामध्ये हिरवा रंग तयार करतो. म्हणजे त्यात तो पाण्यात मिसळला की त्याचं पाण्याचं जे सोल्युशन आहे, ॲक्वियस सोल्युशन, पाण्याचं सोल्युशन आहे, हिरव्या रंगाचं कोणाचं असतं? तर कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, सोडियम क्लोराईड, ऑल ऑफ द अबाव. तर यातलं कॉपर सल्फेट तुम्ही प्रयोगशाळेत पाहिलं असेल की कॉपर सल्फेटचं जे ॲक्वियस सोल्युशन आहे, जलीय द्रावण आहे, ते कसं असतं? हिरव्या रंगाचं असतं. आता पुढचं बघा. 110 हा प्रश्न जो आहे, कथील हा टिंबटिंबचा संमिश्र आहे. तर हा प्रश्न चुकीचा आहे, कारण कथील हा जो आहे टीन, कथील म्हणजे काय? टीन. टीन हा ॲलॉय नाही आहे, टीन हा ॲलॉय नाही आहे, तर तो कोण आहे? टीन हा मेटल आहे, तो ॲलॉय नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न कसा 110वा चुकीचा आहे. तो हा प्रश्न आपण चुकीचा असल्यामुळे त्याचं उत्तर लिहिण्याचा काय प्रश्नच येत नाही. आता 111 बघा. संमिश्रामध्ये जेव्हा एक धातू पारा असतो तेव्हा त्याला टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ॲलॉय, when one of the metal is an alloy, then mercury, alloy is mercury, the alloy is called. म्हणजे समजा हे जे ॲलॉय दिलेले आहेत, ब्रास, स्टेनलेस स्टील, ॲमॅल्गम, ब्रास, ड्युरॅल्युमिन, तर ह्याच्यामध्ये जर एक मेटल हा पारा असेल, म्हणजेच काय असेल? मर्क्युरी असेल, तर त्याला अमलगम म्हणतात. व्हेन वन ऑफ द मेटल इज अँड अलॉय इज मर्क्युरी, देन अलॉय इज कॉल्ड ॲमलगम. जर समजा संमिश्रामध्ये एक धातू मर्क्युरी असेल, पारा असेल, तर त्याला ॲमलगम म्हणतात. आणि मराठीतून त्याला पारद संमिश्र म्हणतात. मराठीतून त्याला काय म्हणतात? पारद संमिश्र. आणि इंग्लिशमधनं त्याला काय म्हणतात? ॲमलगम म्हणतात. आता बघा 112 क्वेश्चन पहा. द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड डॅश डॅश. ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. म्हणजे खनिजापासून जर धातू मिळवत असतील सोयीस्कररित्या आणि फायदेशीररित्या, तर त्या खनिजांना काय म्हणतात? धातुके असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात? धातुकांपासून आपण काय मिळवतो? धातू मिळवतो. अनेक खनिजे असतात, पण ज्या खनिजांपासून धातू मिळवले जातात त्यांना धातुके म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हणतात? ओर्स म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ओरेज. ओरेज. आणि मराठीतून त्यांना काय म्हणतात? धातुके. आता बघा, आपले 112 प्रश्न सोडवून झालेले आहेत आणि कार्बन कंपाऊंड चे क्वेश्चन्स पुढे इथून सुरू होत आहेत. कार्बन कंपाऊंड आणि स्पेस मिशन हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करूया. तर आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला स्टुडंट कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला तो उपयुक्त वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या क्वेश्चन बँकच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, कारण एक्झाम अगदी जवळ यायला लागलेली आहे. थँक्यू.